आजोबा खानदानीतला हा पहिला मुलगा आहे जो समुद्रात उतरलेला आहे. काय करू शकेल 8 वर्षाचा अंश हा 17 किलोमीटरचा सागरी प्रवास अशा क्लायमेटमध्ये पूर्ण प्रवास बघा. नमस्कार, जय शिवराय. कशा सर्व. माझं नाव राजदीप भरत, मला सर्व प्रेमाने राज म्हणतात आणि तुमचं स्वागत आहे आपल्या राज करंजाचा या युट्यूब चॅनलवरती. आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण स्विमिंग इव्हेंट दाखवत असतो. मित्रांनो, रिस्की स्पोर्ट आहे आणि ती रिस्क आणि धैर्य शौर्य मुलांचा, छोट्या छोट्या मुलांचा आणि प्रत्येक एजच्या मुलांचा आपण दाखवत असतो. तसाच आज अंश तोरणे हा 8 वर्षाचा मुलगा आहे, त्याचा आज धाडस दाखवणार आहात. तोच म्हणजे अटल सेतू टू गेटवे ऑफ इंडियाचा 17 किलोमीटरचा सागरी प्रवास तो आज करायला जाणार आहे. पूर्ण फॅमिलीला जाऊन भेटवतो. आता टाइमपास न करता आपण जाऊया मोरा जेट्टीवरती. ठीक आहे, चला जाऊया, ब्लॉगला सुरू करूया. जय शिवराय. चला मित्रांनो, 1:30 वाजलेत आणि आता आपली सर्व भांडूपचा परिवार आहे, अंश आहे, त्याचा पूर्ण परिवार आला आणि आता मला थोडा उशीर झालाय. निघूया अटल सेतूच्या दिशेला. इव्हेंट वगैरे चालू होईल, नंतर सर्वांना भेटवतो तुम्हाला. हे बघा. तर चला मित्रांनो, 3:30 वाजत आलेत आणि आपण पोहोचलो आता अटल सेतूच्या खाली. काहीच मिनिटात अंश इथून प्रवास सुरू करणार आहे त्याचा आणि त्याचा पूर्ण फॅमिली, त्याचा पूर्ण परिवार आणि त्याची पूर्ण टीम, त्याचा मित्रपरिवार पूर्ण आपल्या समोर आहेत. आणि सर्वात पहिले अंशकडे जाऊया. 8 वर्षाचा मुलगा आहे जो आज अटल सेतू टू गेटवे ऑफ इंडिया 17 किलोमीटरचा सागरी प्रवास पूर्ण करणार. सध्या त्याच्या मनामध्ये काय चाललं आहे ते जाणून घेऊया. अंश, काय सांगशील, सध्या मनामध्ये काय चाललं आहे? मला चांगलं वाटतंय हां, की मी एवढा मोठा प्रवास करणार आहे. ओके. बघा, त्याच्या उत्तरामधूनच समजलं का तो किती कॉन्फिडंट आहे आणि किती म्हणजे लवकरात लवकर हा प्रवास पुरा करायचा प्रयत्न करणार आहे. तरच तुला आमच्या पूर्ण टीमकडून शुभेच्छा आहेत. आणि नंतर डॅडी आणि मामासुद्धा आहेत. सर्वात मोठा वाटा असतो जो इव्हेंटमध्ये तो आईवडिलांचा असतं, कारण का माइंड सेट करणं एवढ्या खोल समुद्रामध्ये, एवढ्या ओपन सीमध्ये मुलांना उतरवणं, एक माइंड सेट करायला लागत असते. तर ती आई, सर्वात पहिले आईजवळ जाऊया. आई, काय सांगाल? आई, पहिले नाव सांगा आपला. माझं नाव प्रियंका प्रशांत तोरणे. काय सांगाल, पूल टू हा समुद्राचा प्रवास कसा होता, कसा स्वतःला सावरला, कसा झाला प्रवास? पूल टू समुद्राचा प्रवास खूप कठीण होता, हां पण तो आमच्या मुलामुळे शक्य होतोय आता. हां, त्याने आम्हाला साथ दिल्यामुळे त्याचं आणि आमचं स्वप्न तो साकार करतोय. ओके. टाइम टेबल कसा असायचा आधीचा त्याचा? तो 45 मिनिटच प्रॅक्टिस करायचा. आता त्याने 4-4, 4.5 तास, 5 तास अशी त्याने प्रॅक्टिस केलेली आहे या इव्हेंटसाठी त्याने. आणि सरांनी पण त्याला खूप मार्गदर्शन केलंय. हां. रोहित सर, रमेश सर, आमचे संतोष पाटील सर. ओके. आता डॅडीकडे जाऊया. डॅडी, नाव आपला? माझं नाव प्रशांत तोरणे आहे आणि अंशने हा इव्हेंट करण्यासाठी खूप सारी मेहनत घेतलेली आहे. हां आणि ती मेहनत त्याच्याकडून करून घेण्यासाठी खूप जणांच्या ह्याच्यामध्ये वाटे आहेत. कारण बेसिकली त्याने ज्यावेळी स्विमिंग लावलेलं आहे त्यावेळी तर आम्ही कधी असा विचार नव्हता केला की हा एवढा मोठा इव्हेंट करू. पण त्याने हळूहळू कधी मालवणला कॉम्पिटिशनला उतरला, त्याच्यानंतर हळूहळू त्याचे कॉन्फिडन्स वाढला आणि मग आम्ही संतोष सरांकडे त्याला घेऊन यायला लागलो. त्याच्या आधी आम्ही पूलमध्ये रोहित सरांकडून त्याची खूप सारी प्रॅक्टिस करून घेतली आणि स्टार्टिंगच्या ज्यावेळी त्याने सुरुवात केलेली त्यावेळी आमचे रमेश सरांनी पण त्याची खूप सारी प्रॅक्टिस घेतली. आणि आज हा इव्हेंट जो होणार आहे तो ह्या लोकांच्या सर्वांच्या मेहनतीमुळे आहे. कारण की आम्हाला संतोष सरांची पण ओळख आमच्या बांडे सरांनी करून दिलेली. ते आज नाही आहेत, पण त्यांचा मुलगा मंथन आणि त्यांच्या मिसेस आहे तिथे. त्याच्यानंतर आम्हाला सर्वात इथून घेऊन येणारे भांडूप ते उरण हा प्रवास आमच्या पांचाळ सरांमुळे झालेला आहे. आणि त्याच्यानंतर आमचे लक्ष्मणभाई आहेत, सत्यवान लब्धे सर आहेत. ते माझे म्हणजे त्यांना मी माझ्या मोठ्या भावासारखाच मानतो आणि त्यांनी खूप सारे आम्हाला गायडन्स दिलेले आहेत की हा असं प्रयत्न कर, ही ते इव्हेंटला जा, ह्या कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेशन कर. आणि त्यांच्याच गायडन्सने आज हा एवढा मोठा इव्हेंट अंश हा करतो आहे. आणि त्याच्यानंतर आमचा मोठा अर्णव, त्याचे पप्पा आज इथे नाही आहेत काही कारणामुळे, पण त्याची मम्मी आलेली आहे.
आणि त्यांनी पण आम्हाला पावलोपावली खूप सारे गायडन्स दिलेले आहेत. स्पेशली थँक्स मी बोलेन रोहित सरांना, त्यांनी खूप एफर्ट्स घेतले त्यांच्या पाठी. त्याच्यानंतर अजून एकदा मी थँक्स बोलेन संतोष पाटील सरांना, की त्यांनी पण अंशचा मेहनत घेतली, त्याला प्रॉपर सांगितलं की कसं स्विमिंग करायचं आहे, तुझा स्टॅमिना कसा बिल्ड होईल, या सर्व गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत. थँक्यू. ओके, थँक्यू सो मच. आणि कुठलाही स्विमिंग बॅकग्राऊंड नसताना ना, कुठलाही परिवाराला स्विमिंग बॅकग्राऊंड नसताना अंश हा प्रवास करणारा आजोबा खानदानीतला हा पहिला मुलगा आहे जो समुद्रात उतरलेला आहे आणि एवढा सर्वात मोठा इव्हेंट करतोय. ओके, आजोबा ना. हा, आजोबा काय सांगाल, वारसा कुठलाही स्विमिंगचा नसताना हा नातू तुमचा असा प्रवास करायला चाललाय, कसा वाटतंय? कारण काय, ज्या वेळेला मुलुंड या ठिकाणी अंशला घेऊन माझा चिरंजीव प्रशांत हा गेला, त्या ठिकाणी रमेश सर, त्याच्यानंतर आमचे रोहित सर यांनी वेळेवर चांगलं मार्गदर्शन केलं. त्याचप्रमाणे अरे कुठं चाललास, मी याला विचारतो, नाही मी उरणला चाललो, तर कोणाकडे? संतोष सरांकडे. अरे म्हणजे संतोष सरांची तुझी कशी काय ओळख? त्यामुळे पप्पांनी ओळख काढलेली आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी अतुल सेतू ते गेटवे हा प्रवास करणार आहे. आणि त्यासाठी मला सगळ्यांचं पाठबळ मला चांगलं मिळालेलं आहे. आणि खरोखर ह्याची जी टीम आहे ती अत्यंत चांगली आहे आणि असेच एकमेकांना सहकार्य लाभावं ही माझी इच्छा आहे. जय शिवराय, जय बुद्ध, जय बाबासाहेब आंबेडकर. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो. महाराजांचा पाय तुमच्या सागरात आलो म्हणा. नमस्कार सर्वांना, जय शिवराय. आज आपण इथे अटल सेतू इथे आलेलो आहोत आणि अंश तोरणे ह्याचा जो 17 किलोमीटरचा सागरी अंतर पार करण्यासाठी तो इथे आलेला आहे. आज त्यांनी पूजा वगैरे करून घेतलेली आहे आणि आता आपल्याकडे महाराष्ट्र हौशी जलतरण संघटनेकडून निरीक्षक मयेकर सर आलेले आहेत आणि हा अंतर तो लवकरात लवकर पार करेल असे त्याला ओपन वॉटर सी स्विमिंग असोसिएशन आणि महाराष्ट्र हौशी जलतरण संघटनेकडून शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. चला मित्रांनो, अंशने त्याचा सागरी प्रवास सुरू केलेला आहे. हा बघा अटल सेतू. आता अंश आपला गेटवेच्या दिशेला जाताना दिसतोय आपल्याला. त्याचा परिवार त्याला सपोर्ट करताना दिसतोय आपल्याला. हे बघा आजोबा वगैरे सर्व आहेत. घाई नको करू, आज घाई नको करू.
Come on, Ansh, come on. Come on, come on, come on. Come on, come on. Relax, relax, एकदम relax. Relax. Come on, come on. मित्रांनो, अंशने 1 तासामध्ये 7 किलोमीटरचा प्रवास पूर्ण केलाय. खूप सुंदररित्या तो हा प्रवास पूर्ण करतोय. स्ट्रोक बघू शकता तुम्ही त्याचे. आणि बघा मित्रांनो, अंशचा प्रवास सुरू आहे आणि त्याचे छोटे छोटे फ्रेंड सुद्धा आलेले आहेत. नाव काय? अर्णव होळकर. आणि अर्णव संजय पांचाळ. ओके, काय सांगशील? मित्र पवतोय, कसा वाटतंय तुला? आम्हाला खूप चांगलं वाटतं. आमचा मित्र 17 किलोमीटर करतोय. आमच्या सोबत तो चॅम्पियन बनतो. आमचा म्हणजे बेस्ट फ्रेंड आहे तो आमचा. आम्ही बेस्ट त्याच्या फ्रेंड आहे का तुमचा? हा. ओके. आणि तुमच्या डोळ्यात देखील तो आज जो प्रवास करतोय ना, हा. ओके, त्याच्याने छान वाटतंय. बाबू, तुला कसं वाटतंय? मला खूप खुशी होते. तो 17 हा इव्हेंट करतोय 17 किलोमीटरचा. हे गॅरंटी आहे तो कम्प्लीट करणार आहे. आणि मला खूप खुशी होते. खुशी वाटते. तुम्ही मंथन, तू पण एक स्विमर आहेस ना? काय सांगशील? मित्र पवतोय, कसा वाटतंय? मस्त. त्याचा देखील इव्हेंट झाला. तुझा कुठला इव्हेंट झाला होता? त्या साईडला जा थोडं Event आणि केलेला आहेस ना maintain तू? कर तेवढाच. कोणता? अटल सेतू ते गेट ऑफ इंडिया आणि धरमतर ते अटल गेट सेतू टू गेट हे बघा, सर्व रेकॉर्ड होल्डर असतात अंश, या आपल्या सोबत स्पीडने ना. चल. ओके, चलो. सुंदररित्या अंशचा प्रवास सुरू आहे आणि मुंबई जास्त लांब नाही मित्रांनो. 2 तास पूर्ण झालेत आणि अंशनी मिडल ग्राउंड क्रॉस केला. याचा अर्थ 2 तासामध्ये त्यांनी 16 ते 15 किलोमीटरचा प्रवास आत्तापर्यंत पूर्ण केला आहे. आणि क्लायमेटमध्ये थोडेफार चेंजेस पाहायला भेटतात. त्यापूर्वी बघा, आपण आता गेटवेच्या आतमध्ये एंटर होणार. समोर आपले ताज हॉटेल आणि गेटवे दिसतोय. क्लायमेटमध्ये थोडेफार चेंजेस झालेत. आस्ते 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 आस्ते. एक मिनिट. अभिनंदन. सर्वात प्रथम जय शिवराय. आज आपण दिनांक 21/9/2017 रोजी अंश प्रसाद तोरणे ह्यांनी हा 17 किलोमीटरचा सागरी अंतर यशस्वीरित्या पार केलेला आहे. अटल सेतू ते गेटवे ऑफ इंडिया
तर आपल्याकडे महाराष्ट्र हौशी जलतरण संघटनेकडून निरीक्षक म्हणून मयेकर सर आलेले आहेत, तर त्याचा ऑफिशियल टायमिंग डिक्लेअर करतो सर. महाराष्ट्र हौशी जलतरण संघटनेतर्फे अंशाचे अभिनंदन. आणि त्यांनी हा टाईम 2 तास 28 मिनटं आणि 32 सेकंदात पार केला. ते देते. सर्वांचे आनंदमय चेहरे आपल्याला दिसतात. कोच आहेत आपल्या समोर. कोच, आपले नाव सांगा. रोहित प्रभाकर चव्हाण. कसा झाला प्रवास आणि अपेक्षापेक्षा कमी वेळामध्ये त्याने हा प्रवास पूर्ण केलेला आहे, काय सांगाल? नक्कीच परत एकदम भारी प्रवास त्यांनी पूर्ण केलेला आहे. मला फार आनंद झाला त्या गोष्टीचा. आनंद झालेला आहे. हो. आणि त्याने फिनिश असा केला जणू काय अजून 10 किलोमीटर असते तरी तो स्विम केला असता. अशा हो, नक्कीच, प्रकारे. नक्कीच. चेहऱ्यावर ते अजिबात थकवा वगैरे थकवा काय नाहीच नव्हता. होता त्याच्या, जराही नव्हता. ओके, मस्त. खूप छान ट्रेनिंग केली होती त्याला. शुभेच्छा तुम्हाला माझ्याकडून. थँक्यू. ओके, काय सांगाल लढा, कसा एक्सपिरियन्स होता? एक्सपिरियन्स तर असा होता माझा की येताना मला खूप टेन्शन आलेलं. हां करेल हे माहिती होतं मला, कारण की त्याची प्रॅक्टिस, त्याची स्वतःची जिद्द ही सर्वात उत्तम होती. पण एक असतं ना की अंधारात आपलं बाळ, आणि ते पण एवढ्या भल्या मोठ्या समुद्रात एकट्याला सोडायचं आणि तो पोहणार, त्याच्यामुळे थोडंसं चिंता वाटायची. पण आता मस्त वाटते त्याच्या हातात ट्रॉफी बघून. थँक्यू, त्याने मस्त माझं स्वप्न पूर्ण केलं. ओके, नक्कीच. फायनल तुला कसं वाटतंय अंश? मला खूप चांगलं वाटतंय. मी हा अंतर पार केलंय. आणि स्विमिंग करताना तुला कसं वाटत होता कालोखात अंधारामध्ये? मला थोडीशी भीती वाटत होती, हां, पण मी केलं. पण केलंस. अभिनंदन तुला. थँक्यू. फुल जोशमध्ये, अजून थकलेला अजिबात वाटत नाही तो. आई, काय सांगाल, कसं वाटतं आता? खूप खूप छान वाटतंय. शब्दात सांगू नाही शकत की त्याने केलंय हे. हां. अंधारात वाटत होती भीती, पण केलं त्याने अंतर. त्याचा फक्त आणि प्रवास फक्त त्याने एके शब्दावरती केलाय. हो. 1 रुपयाचा चिंगम. बरोबर बरोबर. आमचा सिंगम. हो, हो, त्या हो. शब्दावरती आणि त्याला त्याने हे करायचंच होतं, त्याची जिद्द होती स्वतःची ही, हां. आणि त्याने ते करून दाखवलंय. ओके, धन्यवाद. शुभेच्छा तुम्हाला माझ्याकडून. हो, आई, हो. असेच त्याच्या मोठे मोठे इव्हेंट्स तुम्ही हो, ऑर्गनाईज हो, करा. हो. शुभेच्छा तुम्हाला माझ्याकडून. हो. आजोबा आहेत. आजोबा अख्खे खानदानामध्ये असं कोणी आमच्या केलं प्रवास? खानदानामध्ये पहिला नंबर काढणारा, हां. अभ्यासात म्हणा किंवा पोहण्यात म्हणा, कुठल्या खेळामध्ये, फुटबॉल असो, कोणताही खेळ असो, त्याच्यामध्ये 1 नंबरचा हा खेळाडू आहे. आणि आज आमच्या जांभूण या गावाचा त्याने उत्कर्ष केला आणि नावलौकिक केलेलं आहे. आणि त्याला सहकार्य रोहित सर, त्याच्यानंतर संतोष पाटील सर आणि रमेश सर यांचं चांगलं मार्गदर्शन लाभल्यामुळे आहे का नाही, आज हा पल्ला गाठू शकला. हां. जय शिवराय, जय महाराष्ट्र. जय शिवराय, जय शिवराय. शुभेच्छा तुला माझ्याकडून. ओके, काय सांगशील टार्गेट काय पुढचे? मला पुढचा टार्गेट धरमतर टू गेटवे ऑफ इंडिया. धरमतर टू ऑफ गेटवे ऑफ इंडिया जुना चॅनल, आणि तो चॅनल पूर्ण केल्यावर आपण इंग्लिश चॅनल खेळायला आपण एलिजिबल होतो. तर शुभेच्छा तुला माझ्याकडून. ओके. Thank तर चला मित्रांनो, व्लॉग एंड करायची वेळ आली. संतोष दादा आपल्या सोबत आहे, जो पूर्ण इव्हेंट ऑर्गनाईज करत असतो. संतोष दादांनी स्वतः इंटरनॅशनल स्विमरसुद्धा आहे, तुम्हाला मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो. संतोष दादा, आजच्या इव्हेंटबद्दल काय सांगशील? 2 तास 28 मिनटामध्ये त्याने हा प्रवास पूर्ण केला आहे अंशने. काय सांगशील आजच्या प्रवासाबद्दल? आणि अचानक मध्येच वारा पण सुटला आणि विजा पण निघल्यात, तर काय सांगशील आजच्या वातावरणाबद्दल आणि आजच्या इव्हेंटबद्दल? आजचा इव्हेंट खूप छान त्यांनी केलेला आहे. क्लायमेट तर आपण पाहू शकता, खूपच विजा चमकत आहेत आणि क्लायमेटसुद्धा एकदम रफ आहे. तर त्या रफ वेदरमध्ये सुद्धा त्यांनी छान स्विमिंग करत आलेला आहे. जो आज टायमिंगची अपेक्षा होती 2.5 तासाच्या आसपास, त्या अपेक्षेमध्ये तो मुलगा आलेला आहे स्विम करत. अशा क्लायमेटमध्ये सुद्धा स्विमिंग करणं खूप मोठी गोष्ट आहे, कारण अशा क्लायमेटमध्ये स्विमिंग होणं जरुरी आहे. जेव्हा तुम्ही अशा क्लायमेटमध्ये स्विमिंग करता तेव्हा तुम्ही इंटरनॅशनलला जाण्यासाठी म्हणजे सक्षम असता, की तिथे कधी 15 मिनटात हवा सुटेल, पाऊस येईल हे सांगू शकत नाही. आपल्याकडे कसं आहे, आपल्याला सूचना मिळते थोडा 1-2 तासांनी किंवा आज दिवसभर पाऊस पडेल. तिथं तसं नाही, 15 मिनटात तुमचा पाऊस येईल, रफ वेदर येईल, ऊन येईल, असं आहे. तर त्याच्यासाठी ह्या क्लायमेटमध्ये स्विमिंग करणं मस्ट आहे असं. ओके,
खूप सुंदर दादा, धन्यवाद दादा माहिती दिल्याबद्दल. हा व्लॉग इथंच एंड करूया. व्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. टिल दॅन टेक केअर, बाय बाय, सी यू सून. जय शिवराय. जय शिवराय.